नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात अधिक मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यालाच आपण पुरुषोत्तम मास असेही म्हणतो. या काळात दान, धर्म आणि व्रतांना विशेष फळ मिळते. यातीलच एक अतिशय महत्त्वाचे आणि फलदायी व्रत म्हणजे गोपद्म व्रत. अनेकांना प्रश्न पडतो की अधिक मासात गोपद्म का काढायची, ची पूजा कशी करायची आणि त्यामागील शास्त्र काय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरं आणि गोपद्म पूजा करण्याची योग्य पद्धत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गोपद्म म्हणजे गायीचे पावले. गायीच्या शरीरात 33 कोटी देवांचा निवास असतो असे मानले जाते. जेव्हा आपण गोपद्म काढतो तेव्हा आपण प्रत्यक्ष लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा करत असतो. अधिक मासात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. म्हणून या काळात रोज किंवा महत्त्वाच्या दिवशी 33 गोपद्म काढून त्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि वैकुंठ प्राप्ती होते असे शास्त्र सांगते. या पूजेसाठी काही साहित्य लागते ते आपण पाहूया. एक लाकडी पाट, पांढरी रांगोळी, शक्य असल्यास ओल्या तांदळाची पिठी, हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि तुळशीपत्र, अगरबत्ती आणि दिवा, 33 अनारसे किंवा इतर काही नैवेद्य. 33 गोपद्म कसे काढायचे. प्रथम देवघरातील जागा पुसून घ्या आणि तिथे एक पाट ठेवा. त्यावर मध्यभागी स्वस्तिक काढा. त्यानंतर पाटाच्या भोवती किंवा पाटावर नीट ओळीत 33 गोपद्म काढा. गोपद्म काढताना त्याची पावले म्हणजे ठसे नेहमी आतल्या दिशेला म्हणजेच देवाच्या मूर्तीकडे किंवा घराच्या आत येताना असावीत असे मानले जाते की यातून आपण प्रत्यक्ष लक्ष्मीला आपल्या घरात आमंत्रित करत आहोत. या 33 गोपद्माच्या मध्यभागी श्रीकृष्णाची किंवा विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. रांगोळी काढून झाल्यावर पूजेला सुरुवात करावी. प्रत्येक गोपद्मावर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत हळद, कुंकू, अक्षता वाहा. देवाला तुळशीपत्र अर्पण करा. त्यानंतर संकल्प केला जातो. मनामध्ये आपली इच्छा बोलून हे पुरुषोत्तमा माझे हे व्रत स्वीकारा अशी प्रार्थना करा. त्यानंतर नैवेद्य हा एक महत्त्वाचा भाग असतो. अधिक मासात 33 या संख्येने दान दिले जाते. तुम्ही 33 अनारसे किंवा साखरेचे नैवेद्य दाखवू शकता. शेवटी आरती करा आणि 33 वेळा प्रदक्षिणा शक्य असल्यास पाटाभोवती घाला. आणि यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हे व्रत तुम्ही संपूर्ण अधिक महिनाभर करू शकता. त्याचबरोबर हे व्रत केवळ अधिक मासातच नाही तर चातुर्मासात म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी यामध्ये देखील करण्याची पद्धत आहे. परंतु अधिक मासात याचे महत्त्व अनंत पटीने आहे. रोज 33 रांगोळी काढणे शक्य नसेल तर पाटावर कायमस्वरूपी रांगोळी काढून फक्त पूजा केली तरी चालते. अधिक मासाच्या शेवटी व्रताचे उद्यापन करून ब्राह्मणाला दान द्यावे. तर मंडळी, अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही अधिक मासात गोपद्म व्रत करू शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.